Hello student, welcome to Study Guides platform. So today we have discussed BSc Agriculture first semester topic number first course number Agro 111. So agronomy, definitions of agronomy, scope of agronomy, roles of the agronomy and relationships of agronomy with other science. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा जो टॉपिक्स असणार आहे तर तो ॲग्रोनॉमीचा तुमचा ॲग्रो 111चा टॉपिक्स असणार आहे. तर याचा आपण नक्की काय आहे डेफिनेशन, स्कोप, रोल, रिलेशनशिप्स ऑफ अदर विथ अदर सायन्स ॲग्रोनॉमी आणि त्याचे जे काही ह्या टॉपिकचे जे काही इम्पॉर्टन्स क्वेश्चन आहेत तर ते आपण डिस्कस करणार आहोत. तो टॉपिकचं नाव तुम्हाला समजलं असेल, ॲग्रोनॉमी, डेफिनेशन, स्कोप, रोल ऑफ ॲग्रोनॉमिस्ट and relationships of agronomy with other science. So first आपण definitions of agriculture. आता तुम्ही ॲग्रिकल्चरला आलात, परंतु तुम्हाला ॲग्रिकल्चर आलात मग तुम्हाला ॲग्रिकल्चर म्हणजे काय हे पण माहिती पाहिजे की फक्त तुम्हाला की जे आपले कोर्स आहेत कोर्समधून जेवढे काही टॉपिक्स आहेत तेवढं स्टडी करणे म्हणजे ॲग्रिकल्चर आहे का? तर नाही. तर तुम्हाला होल इन्फॉर्मेशन तुम्हाला ॲग्रिकल्चर मधली आली पाहिजे. आणि जे आपले ह्या चॅनलवरती जे काही लेक्चर्स होणार आहेत तर हे लेक्चर्स पूर्णपणे डीप लेक्चर होणार आहेत. अशा पीपीटी असणार आहेत आपल्या की ज्या तुमच्या क्लासमध्ये सुद्धा देखील तुम्हाला तेवढे शिक्षक तुम्हाला शिकवणार नाही, इतक्याही डीपमध्ये आपण शिकवणार आहेत. का? तर याचा फायदा तुम्ही आत्ता बोलाल की स्टडी गाईड प्लॅटफॉर्मवरती खूप डीप नोट्स आहेत, खूप त्यांचे डीप लेक्चर असतात, परंतु विद्यार्थी मित्रांनो की तुम्हाला हे डीप नॉलेज हे तुम्हाला तुमच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी म्हणजे तुमचे ॲग्रिकल्चर MPSC असेल, त्याचबरोबर तुमचे IBPS ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसरची एक्झाम असेल, त्याचबरोबर तुमचे MCR असेल, तर या संपूर्ण एक्झामसाठी आपले जे काही लेक्चर आहेत ते युजफुल असणार आहे. जे विद्यार्थी कॉम्पिटेटिव्हचा अभ्यास करताय त्यांनी बेसिक पासून नॉलेज घेणं गरजेचं आहे. त्यामुळे आपले लेक्चर्स तुम्ही केले तरी अतिउत्तम राहील. सो फर्स्ट आपण वी हॅव डिस्कस डेफिनेशन्स ऑफ द ॲग्रिकल्चर. तर ॲग्रिकल्चर म्हणजे काय आहे विद्यार्थी मित्रांनो? हा जो ॲग्रिकल्चर आहे तर हा वर्ड कोणता आहे तर हे आपण पाहणार आहोत. तर द टर्म्स ऑफ द ॲग्रिकल्चर डिराइव्ड फ्रॉम द लॅटिन वर्ड. जो ॲग्रिकल्चर वर्ड आहे तर हा कशाने डिराइव्ह झालेला आहे? लॅटिन वर्डने काय झालेला आहे? हा डिराइव्ह झालेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या शब्दाच्या शेवटी कल्चर येतं किंवा दुसरं काय असतं तर ते संपूर्ण काय असतात तर हे लॅटिन वर्ड असतात. आणि ज्या शब्दाच्या शेवटी लॉजी येतं, जसं की लॉजी, नॉमी असे जे वर्ड येतात म्हणजे तुम्ही उच्चार करताना कसे नॉमी, लॉजी हे सगळं तुम्हाला काय वाटतं? सेम वाटतं. तर असे जे वर्ड आहेत तर ज्यांच्या शेवटला नॉमी येतं, पॅथॉलॉजी, ॲग्रोनॉमी, एंटमॉलॉजी हे जे काय वर्ड आहेत तर हे संपूर्ण काय असतात विद्यार्थी मित्रांनो? ते ग्रीक वर्ड असतात. हे काय आहे? लॉजिक आहे ॲग्रिकल्चर मधून. फक्त हॉर्टिकल्चर सब्जेक्ट मध्ये जो पोमोलॉजी आहे, स्टडी ऑफ द फ्रुट्स, सो जे पोमोलॉजी आहे तर ते पोमोलॉजी फक्त तेवढाच वर्ड हा लॅटिन मध्ये आहे, बाकी संपूर्ण वर्ड लॉजी, नॉमीचे काय आहेत? ग्रीक वर्ड आहे. तर ॲग्रिकल्चर काय आहे? ॲग्रिकल्चर इज डिराइव्ह फ्रॉम द लॅटिन वर्ड. तर त्याचं मिनिंग काय आहे? ॲग्रिकल्चरचं दोन डिवायडेशन झालेले आहे, अगार और ॲग्री. ॲग्री मिनिंग काय? सॉइल. हे लक्षात घ्या मित्रांनो. जे मी की लाल कलरने जे काय हायलाइट केलेलं आहे ते अत्यंत महत्वाचे पॉइंट्स आहेत. तर ॲग्रीचं मिनिंग काय आहे? तर ॲग्रीचं मिनिंग आहे सॉइल आणि कल्चराचं मिनिंग काय आहे? कल्टिवेशन. ओके. तर ॲग्रिकल्चर मध्ये काय आहे? सॉइल कल्टिवेशन असे त्याचा उच्चार होऊ शकतो. ओके. सो ॲग्रिकल्चर इज द व्हेरी ब्रॉड टर्म्स. हे काय आहे? ॲग्रिकल्चर व्हेरी ब्रॉड टर्म्स आहेत, अतिशय म्हणजे मोठी ती टर्म्स आहेत, त्याची डेफिनेशन सुद्धा एक मोठी आहे आणि ॲग्रिकल्चर मध्ये सर्व काही इन्क्लूड्स होतं. तर इन कंपासिंग ऑल ॲक्सेप्ट्स ऑफ द क्रॉप प्रोडक्शन. त्याच्यामध्ये काय येतं? क्रॉप प्रोडक्शन. क्रॉप प्रोडक्शन म्हणजे काय? तर क्रॉपचं आपण जे काही उत्पादन घेतो, प्रोडक्शन घेतो ते. त्याचबरोबर लाईव्हस्टॉक फार्मिंग. लाईव्हस्टॉक फार्मिंग म्हणजे काय येतं? लाईव्हस्टॉक मध्ये तुमची गुरे, जनावरे संपूर्ण काय जे काय येतं, शेळी, मेंढ्या हे सगळं काय येतं? लाईव्हस्टॉक फार्मिंग मध्ये येतं. त्याचबरोबर फिशरीज आणि फॉरेस्ट्री एक्सेट्रा. ॲग्रोनॉमी इज द ब्रांच ऑफ द ॲग्रिकल्चर सायन्स. आता आपण ॲग्रोनॉमीची डेफिनेशन पाहूया. हे काय आहे? द ब्रांच ऑफ द ॲग्रिकल्चर सायन्स. ही ॲग्रिकल्चर सायन्सची काय आहे? एक ब्रांच आहे. विच डील्स विथ द प्रिन्सिपल अँड प्रॅक्टिसेस ऑफ द सॉइल. हे काय आहे? branch of the agriculture science which deals with the principles
and practices of the soil, water and crop management. So पहिली डेफिनेशन काय ॲग्रोनॉमीची? ॲग्रोनॉमी इज द ब्रांच ऑफ द ॲग्रिकल्चर सायन्स विच डील्स विथ द प्रिन्सिपल्स अँड प्रॅक्टिसेस ऑफ सॉइल मधील ज्या काही प्रॅक्टिसेस आहेत त्या प्रॅक्टिसेस, त्याचबरोबर वॉटर मधल्या प्रॅक्टिसेस आणि क्रॉप मॅनेजमेंट मध्ये जेवढ्या काही प्रॅक्टिसेस होतात तर त्याची काय आहे ही ब्रांच आहे, म्हणजे ॲग्रिकल्चर सायन्सची ब्रांच आहे, त्यालाच काय आपण बोलतो ॲग्रोनॉमी असे बोलतो. त्याचबरोबर ॲग्रोनॉमी कॅन ऑल्सो बी डिफाइन्स ॲज अ ब्रँच ऑफ द ॲग्रिकल्चर सायन्स. ही काय आहे? ब्रँच ऑफ द ॲग्रिकल्चर सायन्स. प्रत्येक डेफिनेशन मध्ये हीच येणार आहे. डेफिनेशन ॲज द ब्रँच ऑफ द ॲग्रिकल्चर सायन्स दॅट डील्स विथ मेथड ऑफ प्रोव्हाइड फेवरेबल एन्व्हायरमेंट. ही काय आहे? मेथड विच प्रोव्हाइड फेवरेबल एन्व्हायरमेंट टू द क्रॉप फॉर हायर प्रोडक्टिव्हिटी. म्हणजे काय? ॲग्रोनॉमी म्हणजे काय आहे? ॲग्रोनॉमीची डेफिनेशन ॲज अ ब्रांच ऑफ द ॲग्रिकल्चर सायन्स. ॲग्रोनॉमी काय आहे? ही ॲग्रिकल्चर सायन्सची एक ब्रांच आहे. दॅट डील्स विथ द मेथड. ती एक मेथड आहे. कसली मेथड? विच प्रोव्हाइड फेवरेबल एन्व्हायरमेंट्स. काय करायचंय? आपल्याला प्रोव्हाइड करायचंय फेवरेबल एन्व्हायरमेंट. जसं की तुम्ही ज्या एरियामध्ये राहता तर तुम्हाला जे काय एन्व्हायरमेंट आहे, वातावरण आहे, तर ते फेवरेबल असतं. म्हणजे काय असतं? सुटेबल असतं. तुम्ही त्या वातावरणामध्ये राहू शकता. तसंच काय करायचंय? एखादं आपण क्रॉप जर ग्रो केलं म्हणजे लावलं, पीक एखादं लावलं तर त्याला काय पाहिजे? फेवरेबल एन्व्हायरमेंट पाहिजे. त्याला जे जसं हवं तसं वातावरण दिलं पाहिजे, तरच ते काय होणार आहे? चांगल्या पद्धतीने वाढणार आहे. जर तुम्हाला एखाद्या माणसाला जर थंडी सहन होत नसेल आणि त्याला हिमाचल प्रदेशामध्ये जर नेऊन बसवलं तर काय होणार आहे? त्याला सहन होणार आहे का थंडी? नाही होणार. तर तसंच आहे, त्या झाडाला जे वातावरण लागतं त्याच वातावरणामध्ये आपण काय केलं पाहिजे? त्याला ग्रो केलं पाहिजे. मग काय आहे? ॲग्रोनॉमी ही मेथड आहे विच प्रोव्हाइड फेवरेबल एन्व्हायरमेंट टू द क्रॉप्स ऑफ हायर प्रोडक्टिव्हिटी. तर काय? जे क्रॉपला काय करायचे? फेवरेबल एन्व्हायरमेंट प्रोव्हाइड करायचे. कशासाठी? तर हायर प्रोडक्टिव्हिटी होण्यासाठी. हायर प्रोडक्टिव्हिटी म्हणजे काय? तर जास्त उत्पन्न ते झाड देऊ शकतं. ओके. त्याचबरोबर ॲग्रोनॉमी डिराइव्ड फ्रॉम द ग्रीक वर्ड. तर मी तुम्हाला सांगितलं ग्रीक वर्ड कसे ओळखायचे. ॲग्रोनॉमी काय आहे? ग्रीक वर्ड आहे. ॲग्रोज मिनिंग फील्ड. ॲग्रोज म्हणजे काय? जसं की ॲग्रिकल्चर मध्ये आपण पाहिलं अगार और ॲग्री मिनिंग सॉइल अँड कल्चरा मिनिंग कल्टिवेशन. तसंच काय आहे? ग्रीक वर्ड आहे. आणि ॲग्रोनॉमीचा जे मिनिंग आहे तर ॲग्रोज मिनिंग फील्ड आणि नॉमस मिनिंग काय आहे? मॅनेज. मग काय करायचे आपल्याला? फील्डचं काय करायचंय? मॅनेजमेंट करायचे. त्यालाच काय बोलतात? ॲग्रोनॉमी असे बोलतात. ॲग्रोनॉमी इज डिफाइन्स ॲज द फील्ड मॅनेजमेंट इज कॉल्ड ॲज द ॲग्रोनॉमी. सगळ्यात सोपी डेफिनेशन आहे. ओके. समजलं असेल तुम्हाला, हे गृहीत करतो. त्याचबरोबर आता आपण पाहूया ॲग्रोनॉमीची डेफिनेशन. जे काय आपले सायंटिस्टने ज्या काय डेफिनेशन दिलेल्या आहेत तर त्या डेफिनेशन आपण पाहणार आहोत. पहिली काय आहे? नॉर्मननी जी काय डेफिनेशन दिली आहे ती कधी दिलेली? 1980 साली डेफिनेशन दिलेली आहे. ओके. तर काय डेफिनेशन दिली त्यांनी? हॅज अ डिफाईन ॲग्रोनॉमी ॲज द सायन्स ऑफ मॅनिप्युलेशन ऑफ द क्रॉप एन्व्हायरमेंट. काय आहे? मॅनिप्युलेशन ऑफ द क्रॉप एन्व्हायरमेंट क्लायमेक्स कॉम्प्लेक्स विच ड्यूल एम ऑफ द इम्प्रूव्हिंग ॲग्रिकल्चर प्रोडक्टिव्हिटी अँड गेनिंग द डिग्री ऑफ द अंडरस्टँडिंग प्रोसेस अँड हॉल. म्हणजे काय तिचं म्हणायचं आहे? तर नॉर्मननी काय म्हणलंय? डिफाईन ॲग्रोनॉमी द सायन्स ऑफ द मॅनिप्युलेटिंग द क्रॉप एन्व्हायरमेंट्स कॉम्प्लेक्स विथ ड्युल एम. त्याचं काय आहे? एम जे आहे तर ते काय आहे? ड्युल एम आहे ऑफ द काय? इम्प्रूव्हिंग ॲग्रिकल्चर प्रोडक्टिव्हिटी. काय करायचं? इम्प्रूव्ह करायचं आहे ॲग्रिकल्चर प्रोडक्टिव्हिटी म्हणजे उत्पन्नामध्ये काय करायची? वाढ करायची आहे. अँड गेनिंग ए डिग्री ऑफ द अंडरस्टँडिंग ऑफ द प्रोसेस इन्व्हॉल्व करायची आहे. ओके. त्याचबरोबर ॲग्रोनॉमी डील्स विथ द डिफरंट मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस. ही तिसरी डेफिनेशन आहे. काय आहे? ॲग्रोनॉमी डील्स विथ द डिफरंट मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस. ॲग्रोनॉमी काय आहे? डिफरंट मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस आहेत. लाईक त्याच्यामध्ये काय काय येतं? टिलेज येतं. टिलेज म्हणजे काय? तर नांगरणी. सीड म्हणजे आपलं बियाणं. सोविंग करणे म्हणजे काय? लावणे किंवा पेरणी करणे. त्याचबरोबर न्यूट्रिएंट मॅनेजमेंट म्हणजे आपण खतं टाकतो तर त्याला बोलतात न्यूट्रिएंट मॅनेजमेंट. त्याचबरोबर वॉटर मॅनेजमेंट काय आहे? आपण शेताला पाणी देतो
त्याचबरोबर वीड मॅनेजमेंट, आपण खुरपणी करतो, आपण गवत काढून टाकतो, त्याला काय बोलतात, वीडचं मॅनेजमेंट करणे. त्याचबरोबर हार्वेस्टिंग, आपण झाडाची तोडणी करतो, म्हणजे फळ आले असेल तर ते तोडून आपण मार्केटला पाठवतो. स्टोरेज म्हणजे काय, तर स्टोरेज म्हणजे आपण स्टोरेज करून ठेवतो आपला माल शेतातला आणि मार्केटिंग करतो. ह्या काही जेवढ्या काही डिफरंट मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस आहेत, तर ह्या कशामध्ये येतात, ॲग्रोनॉमी मध्ये येतात. मग काय डेफिनेशन तयार होईल, ॲग्रोनॉमी डील्स विथ द डिफरंट मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस लाईक ए टिलेज, सीड अँड शोईंग, न्यूट्रिएंट मॅनेजमेंट, वॉटर मॅनेजमेंट, वीड मॅनेजमेंट, हार्वेस्टिंग, स्टोरेज अँड मार्केटिंग इज कॉल्ड ॲज द ॲग्रोनॉमी. ओके. त्यानंतर शेवटची डेफिनेशन पाहूया. ॲग्रोनॉमी इज द सिंथेसिस ऑफ सेव्हरल डिसिप्लिन्स. काय आहे ॲग्रोनॉमी, हे सेव्हरल डिसिप्लिन्स आहेत, लाईक ए सॉइल सायन्स. सॉइल सायन्स म्हणजे काय, द स्टडी ऑफ द सॉइल. त्याचबरोबर ॲग्रिकल्चर केमिस्ट्री, नंतर क्रॉप फिजिओलॉजी, क्रॉपच्या फिजिओलॉजीचा स्टडी करणे, प्लांट इकॉलॉजी, एंटमोलॉजी अँड प्लांट पॅथॉलॉजी, जे काही इन्सेक्ट आहेत, पेस्ट आहेत, डिसीज आहेत, त्यांचा स्टडी करणे, हे काय आहेत, ॲग्रोनॉमी सिंथेसिस ऑफ द सेव्हरल डिसिप्लिन्स आहेत. त्यानंतर ॲग्रोनॉमी इज अन आर्ट, सायन्स अँड बिझनेस. ॲग्रोनॉमी काय आहे, ही एक आर्ट आहे, त्याचबरोबर हे एक काय आहे, सायन्स आहे, आणि हा काय आहे, एक बिझनेस आहे. सगळ्यात सोपी डेफिनेशन काय होती आपण मागे पाहिलेली. ॲग्रोनॉमी काय आहे, ॲग्रोनॉमी मीन्स ॲज द फील्ड मॅनेजमेंट इज कॉल्ड ॲज द ॲग्रोनॉमी. त्यानंतरची सोपी डेफिनेशन, ॲग्रोनॉमी इज अन आर्ट, सायन्स अँड बिझनेस इज कॉल्ड ॲज द ॲग्रोनॉमी. परंतु विद्यार्थी मित्रांनो, सोप्याच्या भानगडीत पडू नका. तुम्हाला ज्या मोठ्या डेफिनेशन आहेत, आपण नॉर्मलने दिलेली डेफिनेशन पाहिली. त्याचबरोबर ॲग्रोनॉमी डील्स विथ द डिफरंट मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस लाईक ए टिलेज, सीड, सोविंग, न्यूट्रिएंट मॅनेजमेंट, वॉटर मॅनेजमेंट, वीड मॅनेजमेंट, हार्वेस्टिंग, स्टोरेज अँड मार्केटिंग. त्याचबरोबर सेव्हरल डिसिप्लिन्स पाहिले. ह्या डेफिनेशनचा तुम्ही काय करा, चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. त्यानंतर जे कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी जे काही क्वेश्चन विचारले जातात किंवा तुम्हाला सेमिस्टरला विचारले जाऊ शकतात, तर तुम्ही आता ॲग्रोनॉमी शिकत आहात, परंतु तुम्हाला त्याचा फादरच माहित नाही. कसं आहे की जर तुमचं एखादं नाव असेल, समजा एखाद्याचं नाव दिनेश असेल, तर त्याला काय आहे, त्याला तर तुम्ही मार्केटमध्ये जर गेला आणि त्याला बोलला असेल दिनेशला तुम्ही ओळखता का, तर ते काय बोलणार, कोण दिनेश, आम्हाला आय डोंट नो. परंतु जर त्याच्या जर वडिलांचं नाव जर घेतलं, की वडिलांचं नाव सांगितलं आणि यांचा मुलगा आहे, तर ते काय बोलतात की आम्ही त्यांना ओळखतो. नंतर ज्यावेळेस आपण फादरचं नाव घेतो त्यावेळेस आपल्याला सगळेजण ओळखतात. तसंच काय असतं, प्रत्येक कन्सेप्टला, समजा एखाद्याने जो काही कन्सेप्ट आहेत, हे काय जे तुमचे स्टडी मटेरियल आहेत, तुमचे जे काही रेफरन्स बुक आहेत, किंवा एखाद्याचा शोध लावला आहे, ते काय डायरेक्ट ऑटोमॅटिकली ढगामधून काय पडलेले आहेत का, नाही. तर प्रत्येक कन्सेप्टचा शोध कोणी लावलेला आहे का, माणसाने लावलेला आहे. तर त्याचा प्रत्येक कन्सेप्टचा, प्रत्येक थिंग्सचा काय आहे, एक फादर असणार आहे. तसंच आपला ॲग्रोनॉमीचा जो काय फादर आहे, तर तो पिट्रो डिक्रिसेन्सी. काय आहे, पिट्रो डिक्रिसेन्सी इज रिगार्डेड ॲज द फादर्स ऑफ द ॲग्रोनॉमी. हे काय करा, तुम्ही नोट डाऊनच करून ठेवा. आणि माझे लेक्चर्स भले की थोडे लेट येतील, परंतु एकदम प्रॉपर नोट्स सहित येतील. ओके. तर पिट्रो डिक्रिसेन्सी काय आहे, हा फादर्स ऑफ ॲग्रोनॉमी आहे. कुणीही विचारलं तुम्हाला लेक्चरमध्ये, सरांनी जर विचारलं, तर तुम्हाला डायरेक्ट उत्तर देता आलं पाहिजे, पिट्रो डिक्रिसेन्सी इज द फादर्स ऑफ द ॲग्रोनॉमी. सर सुद्धा चकित झालं पाहिजे की मुलांना एवढं नॉलेज कसं काय. तर त्यांना बोला, बिंदास बोला की स्टडी गाईड प्लॅटफॉर्म मधून आम्ही शिकतोय. ओके. त्यानंतर पुढचा पॉइंट काय आहे, स्कोप ऑफ ॲग्रोनॉमी. आता आपण काय पाहिली, डेफिनेशन पाहिली, फादर्स ऑफ ॲग्रोनॉमी पाहिला. तर आता काय पाहूया आपण, स्कोप ऑफ ॲग्रोनॉमी पाहूया. तर ॲग्रोनॉमीचे स्कोप काय आहे, तर स्कोप मीन्स काय, पहिल्यांदा स्कोप म्हणजे काय जाणून घ्या. विच थिंग्स ऑर प्लेस वी कॅन अप्लाय द नॉलेज ऑफ ॲग्रोनॉमी. तुम्ही काय करू शकता, अप्लाय करू शकता नॉलेज कशाचं, ॲग्रोनॉमीचं. वी कॅन गेट ऑल पॉसिबल थिंग्स, प्रोडक्शन यील्ड विच द बेसिक फार्मर्स ऑर प्रोड्युसर नीड्स. जर जे काही शेतकऱ्याला, जे काही शेतकरी असेल किंवा प्रोड्युसर असेल, तर त्याला आवश्यक जे काही नॉलेज पाहिजे, म्हणजे किंवा एखादी गोष्ट पाहिजे, ती काय होईल, वी कॅन गेट ऑल पॉसिबल होणार आहे. जसं की प्रोडक्शन आणि काय आहे, यील्ड. ओके. त्यानंतर वी कॅन स्टडी ऑफ द फॉलोइंग कंडिशन्स. काय आपण स्कोप पाहूया. पहिला स्कोप काय आहे, क्रॉप प्रोडक्शन. आता क्रॉप प्रोडक्शन म्हणजे काय, क्रॉपचं प्रोडक्शन होणार आहे, म्हणजे आपण समजा राईस क्रॉप ग्रो केलेला आहे, भाताची शेती केली आहे, तर आपल्याला आपण काय नुकसान व्हावं म्हणून आपण भात लावलेला आहे का, नाही. तर काय प्रत्येक शेतकऱ्याचं एम काय असतं की माझ्या शेतमालात मला सगळ्यात जास्त पैसे मिळाले पाहिजे आणि त्यामधून मला काय पाहिजे,
माझं सगळं कर्ज मुक्त झालं पाहिजे, असं प्रत्येकाचं काय असतं, एक एम असतं, उद्देश असतो. त्यामुळेच तो काय करतो, एका शेती करत असतो. परंतु कधी कधी शेतकऱ्याला देखील काय होतं, निसर्ग साथ देत नाही. तर काय आहे, पहिला स्कोप काय आहे, क्रॉप प्रोडक्शन बाय मॅक्झिमायझिंग आवर यील्ड. काय झालं पाहिजे, तुमचं जे यील्ड आहे, यील्ड म्हणजे काय, तर यील्ड म्हणजे उत्पन्न. उत्पन्न काय झालं पाहिजे, मॅक्झिमायझिंग झालं पाहिजे, म्हणजे वाढलं पाहिजे. त्यानंतर सॉइल मॅनेजमेंट. सॉइल मॅनेजमेंट मध्ये काय आहे, टू इम्प्रूव्हिंग सॉइल फर्टिलिटी अँड प्रोडक्टिव्हिटी. काय झालं पाहिजे, आपली जी काही सॉइलची फर्टिलिटी आहे आणि आपली प्रोडक्टिव्हिटी आहे, म्हणजे सॉइलची जी काही उत्पादन क्षमता आहे, तर ती इम्प्रूव्ह झाली पाहिजे. म्हणून काय केलं पाहिजे, आपण चांगल्या पद्धतीने सॉइल मॅनेजमेंट केलं पाहिजे. आता तुम्ही जर बोलत असाल तर सॉइल मॅनेजमेंट म्हणजे काय, सॉइल मॅनेजमेंट का गरजेचं आहे, तर तुम्ही आता तुमच्या घरची शेती तुम्ही आठवा डोळ्यासमोर आणा. जेवढे काही विद्यार्थी आपला लेक्चर पाहत असतील त्यांनी सगळे सॉइल मॅनेजमेंट डोळ्यासमोर आणा आणि बोला, विचार करा की तुम्ही किती प्रमाणामध्ये केमिकल फर्टिलायझर्स यूज करत आहात. जसं की तुम्ही थोडं गवत दिसलं तरी हाताने न उपडता तुम्ही डायरेक्ट काय करता, मेरा 71ची पुढे आणून काय करता, मारून टाकता, किंवा जे विडीसाईड आहेत, हर्बिसाइड्स आहेत, ते तुम्ही काय करता, स्प्रे करता आणि तुमच्या जमिनीचा काय करून टाकता, नाश करून टाकता. त्याच्यामुळे काय होणार आहे, तुमची जी काही सॉइल फर्टिलिटी आहे, प्रोडक्टिव्हिटी आहे, ती पूर्णपणे डिक्लाइन होणार आहे. तर त्याच्याचमुळे काय केलं पाहिजे, आपण सॉइल मॅनेजमेंट आपलं योग्य पद्धतीने केलं पाहिजे. त्याच्यामुळे काय होईल, आपली जी काही सॉइलची फर्टिलिटी आहे आणि प्रोडक्टिव्हिटी आहे ती नक्कीच इम्प्रूव्ह होईल. त्याचबरोबर प्रॉपर मेथड्स ऑफ द टिलेज. ज्या काही टिलेजच्या मेथड्स आहेत, म्हणजे काय नांगरणीचे जे काही मेथड आहेत ते काय प्रॉपर मेथड पाहिजे. बाय युजिंग मॉडर्न कन्सेप्ट ऑफ द टिलेज. हा जो पॉइंट्स आहे हा आपला सेकंड टॉपिक आहे टिलेजचा. त्यामध्ये संपूर्ण कव्हर होईल. मिनिमम टिलेज, झिरो टिलेज, हे संपूर्ण पॉइंट्स त्याच्यामधून काय होणार आहे, आपले कव्हर होणार आहेत. तर काय केलं पाहिजे, आपण प्रॉपर मेथड्स टिलेजच्या केलं पाहिजे बाय युजिंग मॉडर्न कन्सेप्ट ऑफ द टिलेज. जे काय मॉडर्न कन्सेप्ट आहेत तर त्या काय केले पाहिजे, आपण यूज केलं पाहिजे. मिनिमम टिलेज असेल, झिरो टिलेज असेल, यापासून काय होणार आहे, आपली सॉइल फर्टिलिटी, प्रोडक्टिव्हिटी इम्प्रूव्ह होणार आहे. त्याचबरोबर यील्ड पण आपलं वाढणार आहे. त्याचबरोबर सुटेबल टाइम्स ऑफ सोविंग. म्हणजे काय आहे, सुटेबल टाइम्स ऑफ द सोविंग. जर तुम्हाला एखाद्या वातावरणामध्ये अचानक टाकलं, म्हणजे एखादा समजा मुंबईवरून जर आला असेल, तर मुंबईवरून त्याला अचानक त्याला जर मार्क पडले नाही, तो जर दिल्लीला शिकायला आला, अचानक त्याला एक आश्चर्यचकित धक्का बसला आणि त्याला डायरेक्ट वेगळ्या वातावरणामध्ये टाकलं. भले त्याला जायची इच्छा नसते, परंतु त्याला काय होणार आहे, ते वातावरण सूट होणार आहे का, नाही होणार. तर त्याला तिचं जेवण जर चांगलं नसेल तर तो काय बोलणार की खूप हाल काढतोय मी, मला जेवण चांगलं भेटत नाहीये. तसंच काय आहे की ज्या ज्या वातावरणामध्ये जे क्रॉप येतं तेव्हाच ते ग्रो करायचं आहे. म्हणजे सुटेबल टाइम म्हणजे काय, सुटेबल टाइम्स असताना काय करायची, सोविंग करायची आहे, म्हणजे आपल्याला क्रॉप लावायचे आहेत. मोस्ट इम्पॉर्टन्स फॉर द सीड जर्मिनेशन. काय आहे सीड जर्मिनेशन म्हणजे काय, की जे काही आपण सीड टाकल्यानंतर जे काही रोपटं उठतं, तर त्याची जे काही जर्मिनेशन आहे, म्हणजे सीडचं जे काही वाढ होती, तर ती चांगल्या पद्धतीने होते. कधी, तर सुटेबल टाइम मध्ये आपण सोविंग जर केली तरच चांगल्या पद्धतीने काय होणार आहे, सीड जर्मिनेशन होणार आहे. त्याचबरोबर स्टॅबिलिटी ऑफ द प्लांट, त्या प्लांट मध्ये एक स्टॅबिलिटी तयार होणार आहे. त्यानंतर प्रॉपर मेथड्स ऑफ द सोविंग. तर प्रॉपर मेथड सोविंगच्या काय असणार आहे, तर ड्रिलिंग आणि डिबलिंगने काय करायचं, आपल्याला सोविंग करायची आहे. तर याच्यामुळे काय होईल, तुमचं सीड सुद्धा वाचेल. म्हणजे यांनी काय सांगितले, प्रॉपर मेथड्स ऑफ द सोविंग. सोविंग म्हणजे लागवणीच्या ज्या काही प्रॉपर मेथड आहेत त्या यूज करायच्या आहेत. आपला तिसरा टॉपिक आहे सीड अँड सोविंग. त्यामध्ये हे संपूर्ण ड्रिलिंग काय आहे, डिबलिंग काय आहे, संपूर्ण कव्हर होईल. फॉर मेंटेनिंग प्लांट पॉप्युलेशन. याच्यामुळे काय होणार आहे, तुमचं प्रॉपर मेथड्स ऑफ द सोविंग जर यूज केलं तर तुमचं प्लांट पॉप्युलेशन पूर्णपणे इन्क्रीज होणार आहे. द मेंटेनिंग फार्म इम्प्लिमेंट्स अँड मशिनरी इन प्रॉपर स्टेप्स. त्याच्यामुळे आणि काय, मेंटेनिंग फार्म इम्प्लिमेंट. जे काही फार्म इम्प्लिमेंट्स आहेत, म्हणजे तुमचे ट्रॅक्टर्स आहेत, तुमचे काही शेतीचे अवजारे आहेत, तर आणि मशिनरीज आहेत, त्या काय आहेत, प्रॉपर शेप मध्ये काय होणार आहे, मेंटेन होणार आहेत. त्यानंतर मॅनेजमेंट ऑफ द लाईव्हस्टॉक इन्क्लुडिंग देअर फिडिंग. काय करायचंय, लाईव्हस्टॉकच्या रिलेटेड जेवढं काही इन्क्लुडिंग मॅनेजमेंट आहेत ते तुम्हाला योग्य पद्धतीने करायचं आहे. म्हणजे तुमची फिडिंग, तुम्ही गुरांना फिडिंग करता, फिडिंग म्हणजे काय, चारा टाकता किंवा चाराला नेतात, फिडिंग मॅनेजमेंट. त्याचबरोबर मॅनेजमेंट अँड डिस्पोजल ऑफ द फार्म अँड ॲनिमल प्रॉडक्ट्स लाईक ए मिल्क अँड एग्स. काय केलं पाहिजे, जे काही ॲनिमल प्रॉडक्ट आहेत, फार्म अँड ॲनिमल प्रॉडक्ट आहेत, त्याचं योग्य पद्धतीने मॅनेजमेंट केलं पाहिजे, त्याचं डिस्पोजल केलं पाहिजे, त्याची योग्य विल्हेवाट तुम्ही काय केली पाहिजे, लावली पाहिजे. तर हे काय होते, आपले स्कोप ऑफ ॲग्रोनॉमी होते, हे तुम्हाला समजले असतील. त्यानंतर इम्पॉर्टन्स ऑफ द ॲग्रोनॉमी. आता ॲग्रोनॉमीचं इम्पॉर्टन्स काय आहे, पहिलं काय आहे, फॉर गेटिंग हायर यील्ड ॲग्रोनॉमी बेनिफिट्स इन. तर
जास्त उत्पन्न भेटण्यासाठी आपल्याला काय बेनिफिट्स ठरतं तर ते पाहूया. पहिल्यांदा काय आहे ऑर्गॅनिक फार्मिंग. जर ऑर्गॅनिक फार्मिंग जर तुम्ही केली तर काय होणार आहे, जमिनीचा ऱ्हास होणार आहे का? होणार नाही. मग तुमचे काय सॉइल फर्टिलिटी आणि प्रोडक्टिव्हिटी काय होईल, इम्प्रूव्ह होईल. त्याच्यामुळे तुमचं उत्पन्न देखील चांगलं वाढू शकते. त्यानंतर सस्टेनेबल ॲग्रिकल्चर. सस्टेनेबल ॲग्रिकल्चर म्हणजे काय तर शाश्वत शेती. तुम्हाला विदाऊट केमिकल तुम्ही यूज करून तुम्ही शाश्वत शेती तुम्ही करू शकता. कन्झर्वेशन म्हणजे तुम्ही जमिनीचा त्याचबरोबर तुमच्या पिकांचा देखील तुम्ही काय कसं प्रोटेक्शन करू शकता, म्हणजे सस्टेनेबल ॲग्रिकल्चर होय. त्याचबरोबर फॉरेस्ट्री. फॉरेस्ट्री केल्यानंतर काय होणार आहे, तुमच्या जमिनीची धूप होणार नाही. मिक्स फार्मिंग मधून तुम्हाला जास्त उत्पन्न भेटू शकतं. त्यानंतर पोल्ट्री प्रोडक्शन. तुमचा साईड बाय साईड बिझनेस असेल पोल्ट्री प्रोडक्शनचा. जर तुम्ही घरी तुमच्याकडे कोंबड्या असतील तर तुम्ही त्याच्यातून सुद्धा पैसे कमवू शकता. त्याचबरोबर गोट अँड शीप रेअरिंग. तर तुम्ही शेळ्या आणि ज्या काही मेंढी आहेत तर त्याच्यासाठी काय तुम्ही चारायला नेऊ शकता, त्याचाही बिझनेस तुम्ही करू शकता. आणि मिक्स क्रॉप आणि इंटरक्रॉपिंग ही तुम्हाला नेक्स्ट टॉपिक मध्ये आहे, ते पण आपण पाहूया. ओके, हे होते काय होते इम्पॉर्टन्स ऑफ द ॲग्रोनॉमी होते. त्यानंतर रिलेशनशिप्स ऑफ द ॲग्रोनॉमी विथ अदर सायन्सेस. आता रिलेशनशिप्स ऑफ द ॲग्रोनॉमी विथ अदर सायन्सेस काय आहे, तर प्रत्येक जण रिलेशनशिप मध्ये असतो. रिलेशनशिप म्हणल्यानंतर तुमच्या मनात काय आला असं विचार की बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड आला असं, तर त्याला तुम्ही कंपॅरिझन करा. बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड मध्ये जसं काही रिलेशन असतं तसंच काय आपल्याला ॲग्रोनॉमीचं रिलेशन पाहायचं आहे. कशाबद्दल? अदर सायन्सेस बद्दल. तर ॲग्रोनॉमी आणि दुसरे जे ॲग्रोनॉमी सोडून जेवढे काय अदर सायन्सेस आहेत तर त्यांच्या दोघांमध्ये काय रिलेशन आहेत, कोणते कोणते सब्जेक्ट आहेत की ज्याचं ॲग्रोनॉमी सोबत रिलेशन आहेत, बंधन आहे, तर ते आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम काय आहे, आणि हे जे काय आपण खाली पॉइंट पाहणार आहेत ते काय आहेत, ॲग्रोनॉमीचा एक पार्टच आहेत, फक्त त्याचं रिलेशन ते अदर सायन्स मध्ये येतात. पहिला काय आहे सॉइल सायन्स अँड ॲग्रिकल्चर केमिस्ट्री. त्याचबरोबर जेनेटिक्स अँड प्लांट ब्रीडिंग, हॉर्टिकल्चर, क्रॉप फिजिओलॉजी, ॲनिमल हजबंड्री अँड डेअरी सायन्स तुमचा ASDS 11 चा कोर्स. हॉर्टिकल्चर म्हणजे काय तुमचा हॉर्ट 11 चा कोर्स. ॲग्रोमेट्रोलॉजी म्हणजे काय तुमचा ॲग्रो 112 चा कोर्स. ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन 11 चा कोर्स. ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग, ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स, ॲग्रो फॉरेस्ट्री, स्टॅटिस्टिक्स अँड बेसिक सायन्स लाईक मॅथमॅटिक्स, झूलॉजी आणि इकॉलॉजी. एवढ्या सायन्स सोबत काय आहे ॲग्रोनॉमी हे काय एका रिलेशनशिप मध्ये आहे. ओके. त्यानंतर रोल ऑफ द ॲग्रोनॉमिस्ट. आता समजा एखादा ॲग्रोनॉमिस्ट असेल, म्हणजे ॲग्रोनॉमिस्ट केव्हा होईल, ज्यावेळेस तुम्ही BSc ॲग्रिकल्चर करून तुम्ही MSc ॲग्रोनॉमी मधून तुम्ही ज्यावेळेस MSc कराल त्यावेळेस तुम्हाला काय घोषित केलं जाईल, एक ॲग्रोनॉमिस्ट घोषित केलं जाईल. ओके. तर ॲग्रोनॉमिस्ट केव्हा होतो आणि ज्याचे काय रोल्स आहेत ॲग्रोनॉमिस्टचे तर ते काय असणार आहे, रोल्स पाहूया आपण, त्याचे कार्य काय आहेत. ही शुड नो द डीप नॉलेज ऑफ द ॲग्रोनॉमी. त्याला काय पाहिजे, पहिल्यांदा ॲग्रोनॉमी बद्दल पूर्ण नॉलेज त्याला पाहिजे. ही शुड हॅव ॲबिलिटी टू कन्वर्ट हिज थेरॉटिकल नॉलेज इन टू प्रॅक्टिकल. त्याच्याकडे एक ॲबिलिटी पाहिजे, क्षमता पाहिजे. त्याला कसाही प्रॉब्लेम असू दे परंतु त्याला थेरॉटिकल नॉलेज मधून त्याला प्रॅक्टिकल नॉलेज मध्ये ते नॉलेज काय करता आलं पाहिजे, कन्वर्ट करता आलं पाहिजे. तरच त्याला ॲग्रोनॉमिस्ट म्हणून आपण म्हणू शकतो. ही इज द कोऑर्डिनेटर ऑफ द डिफरंट SMS. तो डिफरंट SMS चा काय पाहिजे, कोऑर्डिनेटर पाहिजे. म्हणजे काय, सब्जेक्ट मॅटर स्पेशलिस्ट तो ॲग्रोनॉमिस्ट पाहिजे. जरी ॲग्रोनॉमी रिलेटेड समजा एखादा डिफरन्स मेसेज आला तर तो कोऑर्डिनेटर पाहिजे, त्यांनी संपूर्ण शेतकऱ्यांना तो मेसेज त्यांनी पाठवला पाहिजे. ही इज द कन्सल्टंट ऑफ द फार्मर्स. तो एका फार्मरचा काय पाहिजे, कन्सल्टंट पाहिजे. आता कन्सल्टंट म्हणजे काय, फक्त पैसा कमवण्याचा धंदा झालेला आहे, परंतु रोल्स ऑफ द ॲग्रोनॉमिस्ट मध्ये काय आहे, कन्सल्टंट फॉर द फार्मर्स. म्हणजे तो फार्मरचा कन्सल्टंट पाहिजे, फार्मरला योग्य मार्गदर्शन करणारा असावा. त्यानंतर ही शुड हॅव मास्टरी इन ॲग्रिकल्चर प्रोडक्शन थ्रू रिसर्च. त्याने काय केलं पाहिजे, ॲग्रिकल्चर प्रोडक्शन मध्ये रिसर्च मध्ये तो काय पाहिजे, मास्टर असला पाहिजे. ही हॅज वेल इन्फॉर्मेशन कंडक्टिंग एक्सपेरिमेंट ऑन डिफरंट एक्सपेक्ट लाईक ए सोविंग टाइम, सीड रेट, स्पेसिंग, फर्टिलायझर रिक्वायरमेंट्स, वीड मॅनेजमेंट, क्रॉपिंग सिस्टीम्स. याच्यामध्ये काय त्यांनी वेल इन्फॉर्मेशन त्याला पाहिजे, कंडक्ट केले पाहिजे एक्सपेरिमेंट थ्रू. आणि डिफरंट एक्सपेक्ट कोणते कोणते पाहिले आपण, सोविंग टाइम, सीड रेट, स्पेसिंग, फर्टिलायझर रिक्वायरमेंट, वीड मॅनेजमेंट, क्रॉपिंग सिस्टीम इथे त्यांची काय त्यांनी इन्फॉर्मेशन ऑफ द कंडक्टिंग एक्सपेरिमेंट. ओके. हे होते आपले रोल ऑफ द ॲग्रोनॉमिस्ट. ॲग्रोनॉमिस्ट कसा असावा. त्यानंतर इम्पॉर्टन्ट क्वेश्चन फॉर दिस टॉपिक.
तर ह्या टॉपिक वरती तुमच्या पेपरला कोणते क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. तर पहिला क्वेश्चन तयार होतो, डेफिनेशन ॲग्रोनॉमी, राईट द स्कोप अँड इम्पॉर्टन्स ऑफ द ॲग्रोनॉमी, हे संपूर्ण आपण पाहिले. दुसरा क्वेश्चन तयार होते, एक्सप्लेन रिलेशनशिप्स ऑफ द ॲग्रोनॉमी विथ अदर सायन्सेस अँड रोल ऑफ ॲग्रोनॉमिस्ट इन शॉर्ट रिलेशनशिप विथ अदर सायन्सेस. ओके, हे संपूर्ण आपण काय केलेलं पाहिलेलं आहे, या टॉपिक मधून आपण शिकलेलो आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, कसं वाटलं आपला टॉपिक्स एक्सप्लेनेशन, कसं वाटलं तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुमच्या स्टुडंट पर्यंत, तुमचे जेवढे काही फ्रेंड सर्कल आहे त्यापर्यंत सगळ्यांपर्यंत ही लिंक शेअर करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, हा ॲग्रो 111 म्हणजे काय आहे की फक्त BSc ॲग्रिकल्चर फर्स्ट सेमिस्टरच्या मुलांनीच पाहावं असं काही नाहीये. तर हे जे MCR चा स्टडी करत आहेत तर त्यांनी सुद्धा पाहिला तरी चालतो, कारण संपूर्ण याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, संपूर्ण तुमचं बेसिक क्लिअर केलेलं आहे. बेसिक टू हार्ड लँग्वेज पर्यंत जर तुम्ही जाल, आणि आपल्या ज्या नोट्स असणार आहेत त्या पूर्णपणे एकदम डीप नोट्स असणार आहे, त्याच्यामुळे अशा नोट्स तुम्हाला कुठेही भेटणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, थांबूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये, भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.